देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे पद नक्कीच खूप मोठं आहे. या पदावर असलेल्या व्यक्तीने बोललेला प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. त्यामुळे सरन्यायाधीशांनी बोललेलं प्रत्येक वाक्य हे जबाबदारीने बोलणं गरजेचं असतं. सध्याचे चीफ जस्टिस सूर्यकांत हे मात्र ही गोष्ट बहुतेक विसरले असावेत, कारण शुक्रवारी 15 मे रोजी त्यांनी एक असं विधान केलं जे खरं तर देशातल्या बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं होतं. देशातले काही बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात आणि ते केवळ सिस्टीमवर प्रश्न उपस्थित करत राहतात, असं काहीसं ते म्हणाले. या विधानावरून सध्या सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुरू आहे. सूर्यकांत यांच्यावर काही प्रमाणात टीका देखील होतीये. चीफ जस्टिस नेमकं काय म्हणाले, त्यांच्या विधानामागे काय कारण होतं आणि त्यांचं हे विधान चुकीचं आहे का, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. सगळ्यात आधी तर बघूया की प्रकरण काय आहे. 15 तारखेला न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी सुरू होती. एका वकिलाने स्वतःला सिनियर ॲडव्होकेटचा दर्जा मिळावा अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. स्वतःच अशी याचिका दाखल केल्यामुळे न्यायमूर्ती सूर्यकांत हे त्या वकिलावर संतापले. ते म्हणाले की सिनियर दर्जा मिळवणं हे काही याचिका देऊन मागण्याची गोष्ट नाहीये. न्यायालय ठरवतं की कुणाला हा दर्जा मिळायला हवा. तुम्ही स्वतःच ही मागणी करून हे सिद्ध केलंय की तुम्ही सिनियर दर्जाच्या लायक नाहीये. यानंतर त्यांनी या वकिलाच्या सोशल मीडिया पोस्ट बद्दल देखील टीका केली. ते म्हणाले की समाजात आधीपासूनच असे परजीवी आहेत जे सातत्याने व्यवस्थेवर हल्ले आणि टीका करत असतात. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण त्यानंतर न्यायमूर्ती म्हणाले की देशात जुळ्यांसारखे बेरोजगार तरुण आहेत ज्यांना ना कुठे नोकरी मिळते ना काही काम. मग त्यातले काही मीडिया जॉईन करतात, काही सोशल मीडियावर बोलू लागतात, काही RTI कार्यकर्ते बनतात, तर काही इतर कार्यकर्ते, आणि मग ते सगळ्यांवरच टीका आणि हल्ले करू लागतात. याच वक्तव्यावरून सध्या सोशल मीडियावर रान पेटलंय. देशातील बेरोजगार तरुणांना न्यायमूर्ती झुरळ कसं म्हणू शकतात असा सवाल नेटिझन्स विचारतायत. या संदर्भात बातम्या येऊ लागल्यानंतर काही जणांनी न्यायमूर्तींची बाजू घेण्याचा देखील प्रयत्न केलाय. त्यांचं वक्तव्य एका विशिष्ट याचिकेबद्दल होतं, ते रागात बोलले असतील वगैरे वगैरे. पण त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की देशातील घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने तरी बेरोजगार तरुणांबद्दल अशा प्रकारची भाषा वापरू नये. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, भारतातील बेरोजगारी आज कुठे आहे? CMIE म्हणजे सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडिया इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार जून 2024 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 9.2% पोहोचला होता. मार्च 2026 मध्ये 15 ते 29 वयोगटातील तरुणांचा बेरोजगारीचा दर हा 15.2% पोहोचलाय. म्हणजे देशातील प्रत्येक 7 तरुणांमागे एकाला नोकरी नाहीये. 2024 साली हरियाणामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या जागांसाठी तब्बल 46,000 पदवीधरांनी अर्ज केले होते. राजस्थानमध्ये शिपाई पदाच्या 18 जागांसाठी 12,000 उच्च शिक्षित तरुणांनी अर्ज भरले होते. IIT सारख्या देशातील सर्वोत्तम संस्थांमधूनही 2024 मध्ये प्रत्येकी 5 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नव्हती. अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटीच्या एका सर्व्हेनुसार 25 वर्षाखालील सुमारे 42% पदवीधरांकडे नोकरी नाहीये. हे आकडे ऐकल्यावर तुम्हाला असं वाटतं का की हे तरुण केवळ आळशी आहेत म्हणून बेरोजगार आहेत? नाही ना. जर नंबर्स बघितले तर आपल्याला दिसेल की भारताचा GDP चांगलाच वेगाने वाढतोय, पण सोबतच देशातली बेरोजगारी देखील तेवढ्याच वेगाने वाढतीये. अर्थशास्त्रज्ञ या परिस्थितीला जॉबलेस ग्रोथ म्हणतात. CMIच्याच एका आकडेवारीनुसार 2016-17 साली देशाच्या उत्पादन क्षेत्रात सुमारे 5 कोटी लोक काम करत होते. 2020-21 मध्ये ही संख्या कमी होऊन केवळ 2.5 ते 2.25 कोटींवर आली, म्हणजे जवळपास निम्मे रोजगार नाहीसे झाले. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 सांगतो की देशातील केवळ 55% पदवीधर तरुणच उद्योगांच्या दृष्टिकोनातून एम्प्लॉयेबल म्हणजे नोकरी देण्यायोग्य आहेत. पण हे त्या तरुणांचं नाही, तर आपल्या शिक्षण व्यवस्थेचं अपयश आहे. दुसऱ्या एका रिसर्चनुसार देशातील फक्त 5% कामगारांना औपचारिक व्यावसायिक प्रशिक्षण मिळालंय. अमेरिकेत हे प्रमाण 52% आहे, तर जर्मनीमध्ये 75% आहे. आपली शिक्षण व्यवस्था आणि व्यापारी धोरणं यामुळेच आज देशातील तरुण बेरोजगारीकडे ढकलला जातोय. यात मग तरुणांचा दोष कसा काय? बस सूर्यकांत यांनी फक्त बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणलं असंही नाही. सोबतच त्यांनी मीडियावाल्यांना आणि RTI तसंच इतर कार्यकर्त्यांना पण याच रांगेत उभं केलं. RTI म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. हा कायदा आपल्याच सरकारने आपल्याच संसदेत मंजूर केलेला आहे. लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकारांमध्ये येतो. कुणी जर त्याचा वापर करून सरकारला माहिती मागत असेल, प्रश्न विचारत असेल, तर ते लोकशाहीचं लक्षण आहे, ना की झुरळ असण्याचं. सोशल मीडियावर टीका करणं हे देखील घटनेनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कृत्य आहे. ज्या घटनेचं रक्षण करण्याची शपथ न्यायाधीश घेतात, त्याच घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करणाऱ्यांना थेट झुरळ म्हणणं हे खरं तर व्हिक्टिम ब्लेमिंग केल्यासारखं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे त्यालाच जबाबदार धरायचं.
देशातील तरुण काही स्वतःच्या मर्जीने बेरोजगार नाही आहेत किंवा मज्जा म्हणून कोणी इंजिनिअरिंग करूनही शिपायाच्या नोकरीसाठी रांगेत उभं राहत नाही, अशी मतं सोशल मीडियातील चर्चेत दिसून येतात. न्यायालय हे खरं तर समाजातल्या दुर्बल घटकांना न्याय मिळवण्यासाठी शेवटचा आधार असतं. पण जेव्हा देशाचे सरन्यायाधीशच बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणतात, तेव्हा तो फक्त एक शब्द नसतो, तर तो या कोट्यावधी तरुणांना दिलेला एक मेसेज असतो की बाबांनो, तुम्ही तक्रार करणं, तुम्ही आवाज उठवणं, तुम्ही प्रश्न विचारणं, हे सगळं सिस्टीमवर तुम्ही करत असलेले हल्ले आहेत. पण खरं सांगायचं तर जेव्हा सिस्टीम आपल्या अपेक्षा किंवा मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही, तेव्हा सिस्टीमला प्रश्न विचारणं ही लोकशाही आहे. आणि या लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. बाकी चीफ जस्टिस यांच्या या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.